नमस्कार. द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. येणारी कंबाईन 5 जानेवारी 2025 ही जी पूर्वपरीक्षा होणार आहे कंबाईनची, या संदर्भात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आणि नंतरही विद्यार्थी जे 2025 मध्ये सुद्धा एक्झाम देणार आहात कंबाईनच्या दृष्टीने, या दृष्टीने आपण द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले जे तज्ञ शिक्षक आहेत, जे आपले एक्सपर्ट फॅकल्टी आहे, ज्या विद्यार्थ्यांना सब्जेक्ट शिकवतात आणि ते खूप वर्ष झाली तो विषय हाताळत आहे, शिकवत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्या विषयाशी येणाऱ्या अडचणी त्या फॅकल्टींना माहीत आहे आणि मग अशाच काही विद्यार्थ्यांच्या कॉमन अडचणी त्या सब्जेक्टच्या आपण घेऊन त्या आपल्या असणाऱ्या तज्ञ शिक्षकांशी, फॅकल्टींशी आपण काय करूया, या सत्राच्या माध्यमातून चर्चा करूया आणि समजून घेऊया की त्या विषयांचा अभ्यास कसा करायचा. त्यातलं आजचं पहिलं जे काही सत्र आहे, जे काही आपली त्या विषयाची चर्चा आहे, ही अर्थव्यवस्था या विषयासंदर्भात आहे, ज्यासाठी आपल्या सोबत गजानन भस्के सर असणार आहे. अर्थव्यवस्था हा विषय याच्यासाठी पहिल्यांदा घेतलेला आहे की जे एक माझं कॉमन परसेप्शन आहे कंबाईनच्या परीक्षांबाबतच्या जीएस बद्दलचं. कंबाईनच्या परीक्षेमध्ये इकॉनॉमी, पॉलिटी आणि मॅथ्स अँड मेंटल ॲबिलिटी हे 3 विषयांचं फार जास्त महत्व आहे असं मला वाटतं. आता भूगोल तुम्हाला म्हणजे भूगोल मी स्वतः शिकवतोय, पण भूगोलामध्ये असं चॅलेंजिंग काही नाहीये. ऑलरेडी वेटेज कमी झालेलं आहे, पण एक त्याची चौकट आहे, त्या चौकटीत अभ्यास होऊ शकतो. इतिहासही आहे, त्याचाही वेटेज कमी झालाय आणि इतिहास फार जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हास्ट आहे, त्याच्यामध्ये फार जास्त एक चौकट आखली त्याचाही अभ्यास होतो. आणि मग जनरल सायन्स एक थोडा कठीण विषय जातो म्हणून ऑलरेडी आपण त्याला वेटेज कमी देतो. चालू घडामोडीला इतका व्हास्ट आहे का त्याचा अंदाज येत नाही. मग याच्यानंतर जे विषय उरतात ते 3 विषय उरतात आणि या 3 विषयांचं वेटेज जर आपण केलं 15 आणि 20, तर हेच कुठे जातं आपलं 50% विषयांचं वेटेज याचं आहे. त्यात इकॉनॉमी हा तर एक मल्टिपल डायमेन्शन असणारा सब्जेक्ट आहे. इकॉनॉमिक कन्सेप्च्युअल आहे, इकॉनॉमिक इन्फॉर्मेटिव्ह आहे, इकॉनॉमिक करंट बेस आहे, असे सगळे अँगल त्या इकॉनॉमीला आहे. आणि म्हणून पहिला सब्जेक्ट इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्था जो असा आयोगाने आपल्याला प्री आणि मेन्सला दिला आहे, त्या सब्जेक्टच्या संदर्भात माहिती समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत गजानन भस्के सर आहे. तर मी आपल्या आजच्या कार्यक्रमात गजानन भस्के सरांचं आजच्या चर्चासत्रात स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. आपण ही बरेच आधी चर्चा केली होती की आपल्याला या स्वरूपाची एक सिरीज चालू करायची आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरचे आणि एकूण त्या विषयातले असणारे अनुभवी मी प्राध्यापक म्हणून ज्यांना अनुभव आहे, जे मुलांचे प्रश्न टॅकल करतात, शिकवतात पण आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या विषय स्कोर होतोय, म्हणून गजानन भस्के सर आपल्यासोबत आहे. गजानन भस्के सरांची ओळख करून द्यायची तशी गरज नाहीये. सरांना इकॉनॉमी ची फॅकल्टी म्हणून एमपीएससी, यूपीएससी, कंबाईन यासाठी सर महाराष्ट्रभर ज्ञात आहेत. सरांचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले, त्याचे व्ह्यूज तुम्ही बघितले, तर तुम्हाला ऑटोमॅटिक सरांचा आवाका येतो. पण सरांची ओळख आज लेखक म्हणून सुद्धा आहे. सरांनी अर्थनीती या आपल्या एक स्वतःचा इकॉनॉमी या विषयाचं ऑनलाईन ऑफलाईन टीचिंग स्वरूपाचा प्लॅटफॉर्म केलेला आहे. अर्थनीती हे सरांचं एक पब्लिकेशन आहे आणि अर्थनीतीच्या अंडरच सरांनी इकॉनॉमिक्स गाईड म्हणून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आपलं भारतीय अर्थव्यवस्थेचं एक पुस्तक काढलेलं आहे. दुसरं पुस्तक सरांचं बजेटचं 2023-24, 24-25चं बजेटचं सुद्धा फार इंटरेस्टिंग ते तयार केलेलं आहे. त्याचं मांडणी फार छान आहे, कारण की स्टॅटिस्टिकल आकडे येतात बरेच आहे. ते असूनही सरांनी ते पुस्तक फार छान मांडलेलं आहे. आता माझी हाताची कॉपी नाही, मी ठेवणार होतो पण मी विसरलो ते हाताशी आणायचं. ते पुस्तक मी दाखवलं असतं. आणि अपकमिंग सरांचं एक फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स पुस्तक येत आहे, त्याची बरीच डिमांड आहे. सरांनी फार अनालिसिस करून ते पुस्तक तयार केलं आहे, कारण की सरांचे अँगल जे आहे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, त्याच्यानंतर तुमचे स्टॅटिस्टिकल असणारी इन्फॉर्मेशन, परत योजना त्याच्यात आणि त्याच्यानंतर असणाऱ्या सगळ्या तुमच्या करंट बेस, असं चौघांचं मिश्रण करून ते फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स सरांनी काय केलंय, तयार केलंय. आणि पीवायक्यूचं 2013 ते 23 प्री मेन्स किंवा 24 पण असं इकॉनॉमीच्या दृष्टीनं पीवायक्यूचं पण पुस्तक येत आहे. म्हणून सर्व फॅकल्टी तर आहेत, पण सरांना लेखक आणि सरांचे 4 पुस्तकं आहेत. म्हणून सर मी त्याला म्हणेल की इकॉनॉमिक या विषयाचे आता लेखक आपल्या एमपीएससी या क्षेत्रातले सर आहेत. तर आज सरांशी आपण समजून घेऊया की कंबाईन मध्ये अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था हा सगळ्यात महत्वाचा आणि जो आपल्याला टार्गेट करायचं 15 मार्क, या 15 मार्कातलं आपलं नियोजन काय पाहिजे, यातल्या आपल्या अडचणी काय आहेत, जे विद्यार्थ्यांचे वारंवार प्रश्न असतात, जे प्रश्न मला समजलेले आहेत किंवा वाटतात की याचे एक एक्सपर्ट याच्यावर बोललं पाहिजे, असे प्रश्न घेऊन आज आपण सरांशी बोलतो आहे. हे प्रश्न विद्यार्थ्यांच्या वतीनेच आहे असं आपण समजूया. आणि काही तुमच्या याच्या व्यतिरिक्त प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकाल. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस पण आपण सरांशी वाटेल परत एक दुसरी मुलाखत घेऊया.
तर परत एकदा स्वागत करतो सर आपल्या द इन्फिनिटी अकॅडमी. सर्वप्रथम तुमचे आभार की आपण ज्यावेळेला शिकवतो विषय म्हणून वर्गामध्ये बॅचमध्ये तो वेगळा आणि सरांची संकल्पना आहे, त्यामुळे उलट सरांचे जास्त आभार, थँक्यू म्हणा तुम्ही की वेगळ्या स्वरूपामध्ये फॅकल्टीला एक विषयाचा आवाका हा नेमका काय आणि विद्यार्थ्यांना तो कुठे अवघड जातो हे एक वेगळ्या अँगलनी स्वरूप आणायचं हे इनिशिएटिव्ह सरांचं आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच सर. असं मग मी सुरुवात करतो प्रश्न उत्तरच्या मार्फत चर्चेला. मला पहिलाच प्रश्न आहे, इकॉनॉमी विषय कंबाईन प्री आणि मेन्स याच्यासाठी हमखास पैकीच्या पैकी गुण देणारा आहे का? आता मी का विचारतोय, मीच भूगोलाच्या इतक्या वड्या मारतो, 10 पैकी 10 मिळतात 10 पैकी 8 9 कुठेच जात नाही आमच्या भूगोलात, कारण की एक छोटासा चौकटबद्ध सब्जेक्ट आहे, एका पुस्तकात कव्हर होऊ शकतं, फार काही तर डेप्थ नाही जात आयोगाची. त्या अँगलने मी म्हणतोय सर इकॉनॉमीमध्ये 15 पैकी प्री आणि मेन्स 10 पैकी 10 असं आपण या विषयाकडे बघू शकतो का? ओके, आता याच्यात विषय काय सर, तुम्ही इतर विषयांची पण तुलना केलेली आहे. इकॉनॉमिक्स मध्ये 15 पैकी तुम्हाला सांगतो 2 किंवा 3 क्वेश्चन असे असतात जे पूर्ण आउट ऑफ बॉक्स असतात, जरा त्याची फारच जास्त डेप्थ असते, रेफरन्स बुक तुम्हाला वाचावे लागतात आणि मग येतो विषय की एवढे रेफरन्स बुक वाचायचेत का, तर मग इनपुट आउटपुट रेशो होतो. कंबाईनसाठी विचार केला तर टोटल प्रीला 15 क्वेश्चन, मेन्सला 10 क्वेश्चन आणि मग टोटल 25 क्वेश्चनचं वेटेज आहे. राज्यसेवेची तुलना केली तर राज्यसेवेला मेन्सला 110 आहेत, प्रीला 15 आहेत, टोटल 125 क्वेश्चन. सो त्यावरून आपल्याला ठरवायचं की इनपुट आउटपुट रेशो कंबाईनला किती आहे आणि त्याच्यानुसार सोर्स वाचायचा आहे. आता दुसरा पॉईंट येतो की इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही ज्या गोष्टी वाचताय त्याचं व्हिज्युअलायझेशन जास्त होत नाही. उदाहरणार्थ जिओग्राफी तुमचा सब्जेक्ट आहे, तुम्ही ज्यावेळेला पर्वतरांग शिकवताय, समोर येतं पर्वतरांग, नदी प्रणाली, काहीतरी व्हिज्युअलायझेशन होतं, पिक्चरायझेशन होतं आणि मग लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि इकॉनॉमिक्समध्ये ज्या वेळेला येतात, मी सांगतो तुम्हाला राजकोषीय तूट, काय समोर येतं, काहीच नाही, व्हिज्युअलायझेशन नाही होत. म्हणून याच्यामध्ये 15 पैकी 15 येणं हायली इम्पॉसिबल आहे. त्यासाठी खूपच रिसर्च करावा लागतो. आपण इथं PhD करायला आलो नाहीत, आपल्याला तज्ज्ञ नाही व्हायचं. म्हणून आपण ठरवून घ्यायचं की आयोगाची एक अशी चौकट आहे 10 ते 12ची रेंज, ती येणं पॉसिबल आहे. आणि मी नेहमी तेच विद्यार्थ्यांना सांगतो आणि त्याचं रिझन पण मी आता सांगितलं की ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंगला खूप कठीण काय म्हणतो आपण त्याला सामना करावा लागतो विषय समजण्याला. ठीक आहे, त्यामुळे जर आपण एक 10 ते 12ची रेंज विद्यार्थ्यांना सांगतो की ती तुम्ही फॉलो करा. सर माझा दुसरा प्रश्न आपल्या या सब्जेक्टला धरून आहे कंबाईनच्या दृष्टीने, नेमकं इकॉनॉमिक विषयाचं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेने दिलेलं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे परीक्षा दृष्टीने या विषयाचं स्वरूप कसं आहे? याच्यामध्ये काय होतं सर की आपण विषय म्हणून घेतो, आता बाकी विषयामध्ये पण बायफर्केशन आहे, सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन वगैरे हे, तसं इकॉनॉमिक्समध्ये अजून अवेअरनेस आला नाही की ह्याच्यात पण तुम्ही बायफर्केशन केलं पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल कन्सेप्च्युअल पार्ट वेगळा, त्याच्यावर प्रश्न आहेत, फॅक्च्युअल डेटा वेगळा, करंटचा डेटा वेगळा आणि मग गव्हर्नमेंट स्कीम, असं फ्रॅगमेंटेशन ज्यावेळेला आपण करतो ना सर, मग विषय सोपा जातो आणि तो आपल्याला डायजेस्ट होतो. हा अवेअरनेस वाढवला पाहिजे, ह्याचं हे स्वरूप आहे, हे विद्यार्थ्यांसमोर येणं अपेक्षित आहे. आपण ॲज अ सब्जेक्ट म्हणून पूर्ण करतो, त्याचे स्टार्टिंग कुठे आहे, एंड कुठे आहे, बेसिक पार्ट सुरुवातीला करावा लागतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही आर्थिक वाढ, आर्थिक विकास किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय हेच माहित नाही, आपण थेट राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक स्टार्ट करतो. आयोगाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मग ती संकल्पना प्रवाही आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी संकल्पना आहे की समग्रलक्षी संकल्पना आहे. मग तुम्ही नुसतं राष्ट्रीय उत्पन्न करून चालत नाही, तुम्हाला माहिती पाहिजे की मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स काय. मग ह्या विषयाचं स्वरूप असं आहे की तुम्ही बेसिक कन्सेप्च्युअल आधी क्लिअरिटी करा आणि त्याच्यानंतर मग ऍडव्हान्स लेवलला पुढे जा. फॅक्च्युअल डेटा हा सगळ्यात शेवटी केला तरी चालतो, त्याच्याही पलीकडे सगळ्यात शेवटी करंट अपडेट करायचं. हे विषयाचं स्वरूप आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतलं तर करायला सोपं जातं आणि मग त्याचा आउटपुट पण परीक्षेत मिळतं. नक्कीच सर, म्हणजे सरळ आलं पुस्तक उचलून पहिल्या घात पुस्तकात दिलंय म्हणून तो पहिल्या घात जाणं असं नाही. म्हणजे पुस्तकानुसार अभ्यास करण्यापेक्षा परीक्षेनुसार अभ्यास केला पाहिजे. करेक्ट सर. मग मला असं म्हणायचं की आता अशा जर स्वरूपाचं म्हणजे डायनामिक स्वरूप, मी इंट्रोडक्शन मध्ये पण सांगितलं की मला म्हणजे प्रत्येकाला माहित आहे इकॉनॉमी हा विषय आहे, डायनामिक सब्जेक्ट आहे. मग नेमका या विषयाचा कंबाईन प्री आणि मेन्स असं दोघांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठीचा नेमकी स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे आणि ते नियोजन कसं केलं पाहिजे? आता याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट म्हणून घेतलात ना सर, पहिल्यांदा प्री असेल, मेन्स असेल, कॉमन टॉपिक आहेत ज्याच्या की बेस लागतो, आपण दोन्हीकडे कामाचा आहे, तो आधी क्लिअर केला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदाच मी आता मेन्स पण करतोय म्हणजे लगेच डेप्थ घेतली असं नाही होत, आधी ह्याची काहीतरी बेसिक रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करा. आणि प्री आणि मेन्स मधला डिफरन्स आहे सर, उदाहरण देईल मी तुम्हाला, स्पेशल इकॉनॉमिक झोन ही एक छोटी कन्सेप्ट आहे समजा, त्याच्यामध्ये प्रीला बघितला तर मग त्याचं धोरण कधी जाहीर झालं, कायदा कधी संमत झाला आणि त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह नेमकं काय हे प्रीच्या अँगलने विचारलं जाऊ शकतं. आता हाच पार्ट मेन्सला पण आहे ना, मग मेन्सला काय केलं जातं की तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, निर्यातीला प्रोत्साहन देणं, त्याच्यानंतर गुंतवणुकीला चालना देणं, मग गुंतवणूक कुठली
परकीय गुंतवणूक की देशांतर्गत गुंतवणूक, रोजगार निर्मितीला चालना देणं. मग अशा सगळ्या मेन ऑब्जेक्टिव्हचा रोल येतो की जास्त एकपेक्षा जास्त ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे, ही मेन्सची रिक्वायरमेंट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मेन्सची अजून डेप्थ अशी असते की 4 ते 5 ऑब्जेक्टिव्ह असतात. प्रमुख त्याचं उद्दिष्ट कुठलं, मग हा कस मुख्याला लागतो. मग त्यामुळे करताना आधी बेसिक करा आणि त्याच्यानंतर मग तुमची डेप्थ वाढवा. दुसरा महत्वाचा अँगल आहे की इंटरलिंकिंग. सर, पूर्व परीक्षेला तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंगवर प्रश्न असतात. उदाहरणार्थ CRR SLR विचारला जातो, त्याची बेसिक डेफिनेशन माहिती पाहिजे. मुख्याला काय केलं जातं, त्याचं ऍप्लिकेशन विचारलं जातं. मग CRR कधी वाढवायचा, कधी कमी करायचा, किंवा तेजीमध्ये मंदीमध्ये काय केलं जातं, मग हा कस मुख्याला लागतो. मग अशी एकदा रिक्वायरमेंट काय आली पूर्व आणि मुख्यची, की मग तुम्हाला बरोबर अभ्यासाची दिशा कळते. आता पहिल्यांदाच मी पहिला प्रश्न विचारला 15 की पहिले 15 मिळतात का, सर त्यात एक्सप्लेन केलं की 15 की 15 नाही, पण 10 ते 12 तुम्हाला शुअर असू शकतात. आणि मलाही असं वाटतं की जेव्हा आपण स्कोर बघतो, आपले कट ऑफ बघतो, की 10 ते 12 हा तरी खूप चांगला स्कोर आहे. इकॉनॉमीमध्ये नक्कीच चांगला आहे. इकॉनॉमीला डेप्थही आहे, व्हास्टनेस दोन्ही आहे. बरोबर ना. त्याला तुम्हाला वर्ष स्कीम म्हटल्यानंतर काही सोपं नाहीये, ते योजना म्हटल्यानंतर. पण मी परत एकदा म्हणेन की 10 ते 12 साठीचं काही म्हणजे स्पेसिफिक 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप असं काही सांगता येईल का? नक्कीच सर. आता याच्यामध्ये काय होतं की विद्यार्थी, ज्याला मी नेहमी म्हणतो की लो हँगिंग फ्रुट्स थेरी, याचा वापर करत नाही. आपण हातात येणारं फळ आधी घेतलं पाहिजे, मग अवघडात गेलं पाहिजे. आपल्याला साध्या गोष्टीचा अजून माहित नाही. आयोगाने जो एरिया विचारलेला आहे, जसं सांगितलं की कुठल्याही समितीची स्थापना किंवा बँक SBI ची स्थापना, त्याची समिती, नाबार्डची समिती, आता ही माहिती असेल. पण मी जर आता विचारलं RRB याची समिती विचारली, स्थापना विचारली तर नाही सांगतायत. मग हातच्या गोष्टी ह्या आहेत. सो आपल्याला 10 ते 12 जरी मिळवायचे असतील ना, तर तो एरिया फाइंड आउट करा आणि त्याच एरियावर खूप जास्त परफेक्शन आणा. म्हणजे कन्क्लुजन तुम्हाला एवढंच सांगेल की ते जर मार्क मिळवायचे असतील तर परफेक्शन, खूप जास्त करण्यापेक्षा थोडंच करा, पण खूप चांगलं करा. ह्याच्यातून डेफिनेटली आउटपुट मिळतो सर. नक्कीच. परत आता तुमच्या बोलण्यात आलं, तुमचे पुस्तकं आहेत स्वतःचे, आपल्या अर्थनीती पब्लिकेशनचे तुम्ही लिहिलेले पुस्तकं आहेत, बजेटचे पुस्तक आहेत, फॅक्ट्स आहे, बजेट म्हटल्यानंतर अख्खा करंटचं आहे, स्कीमचं आहे. एक स्कीमचे आपले विविध सेशन पण असतात वेगवेगळे सेपरेट. तर मला असं विचारायचं आहे, इकॉनॉमीचे एकूण जर 15 प्रश्न किंवा इकॉनॉमीचे जे 15 प्रश्न आयोग विचारतं, त्याच्यात करंटचा रिलेव्हन्स किती मार्कांचा, किती प्रश्नांचा, किती पर्सेंटेज मध्ये, म्हणजे व्हॉटएव्हर असं किती असू शकतं? 5-6 वर्षापूर्वी याचं प्रमाण कमी होतं, फार कमी, किंवा आयोग रँडमली फार जुनी आकड्यावर विचारायचं. पण आतापर्यंत 4-5 वर्षाचा विचार घेतला तर करंट बजेट किंवा जास्तीत जास्त 1 वर्षाचं मागचं बजेट विचारायला लागलं. करंटमध्ये 2 अँगल आहेत सर बजेटचे. एक म्हणजे प्युअर बजेटवर प्रश्न येतो, जसं की त्याचे प्रायोरिटीज किंवा सगळ्यात जास्त कर उत्पन्न या बजेटमधून किती मिळालं, हा डायरेक्टली बजेटवर प्रश्न आहे. किंवा तो V शेप रिकव्हरीवाला प्रश्न आला होता इकॉनॉमिक सर्व्हेवर, तो एक अँगल झाला. दुसरा अँगल आयोग करंटचा असा टाकायला लागला की नियुक्त्या, RBI, सेबी, नाबार्ड याचे अध्यक्ष कोण, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील IMF, वर्ल्ड बँक, WTO, मग याचे अध्यक्ष कोण, असे पण प्रश्न आहेत. मग ह्या करंटच्या दृष्टिकोनातून किमान 2 ते 3 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. जे 10 ते 12 आपण कोर इकॉनॉमिक्सचे म्हणतोय, आणि वरून हे 2-3 म्हणजे हा तुमचा टोटल इकॉनॉमिक्सवर बघितला तर डायरेक्टली इनडायरेक्टली 16-17 प्रश्न आपण कन्सिडर करू शकतो. करंट मध्ये पण ते असतातच. म्हणजे करंट जो 15 मार्काचा आयोगाने वायफेट करून दिलेलं सेक्शन आहे, त्यात करंटचे असतातच. बिलकुल, त्यात इकॉनॉमिक्स सर्व. वित्त आयोग, 16 वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष किंवा सदस्य काय बदलले, RBIचे डेप्युटी गव्हर्नर कोणाची नवीन नियुक्ती झालेली आहे, तो तिकडचा पण अँगल इकडे येतो. म्हणजे इकॉनॉमिक्सवर 15 ते 16 हे मार्क तुम्हाला येऊ शकतो. आणि आता आपला विषय माझा भूगोल आहे, तुम्हाला माहिती आहे भूगोलाची लोकसंख्या भाग याचाही भाग एक एक्झॅक्टली सर. म्हणजे 2-3 प्रश्न आणखी इकडे, म्हणजे तो एक विषय तुम्हाला चांगला 17-18 पर्यंत लिहू शकतो. आणि हा सुद्धा अवेअरनेस विद्यार्थ्यांना नाहीये. आता तुम्ही लोकसंख्येचा विषय काढला, सांगतो सर. लोकसंख्येमध्ये घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, समजा आपण हे फॅक्च्युअल डेटा आणि तो जिओग्राफीमध्ये पकडू. बिलकुल बरोबर. इकडे येतो तुम्हाला लोकसंख्येचा लाभांश, डेमोग्राफिक डिव्हिडंड, किंवा विकसित अविकसित अर्थव्यवस्था, याच्यामध्ये ते लोकसंख्येचे पिरॅमिड कसे असतात. मग हे जे प्रश्न आहेत ना सर, हे सुद्धा तुम्हाला इकडे मिळतात. म्हणजे कोर इकॉनॉमिक्सचे प्रश्न, जिओग्राफी मधले 1-2 इकॉनॉमिक्सचे अँगल आणि करंटचे 1-2 इकॉनॉमिक्सच्या, जवळपास 18च्या आसपास हा आकडा जातो सर. बरोबर. किंवा मला आणखी एक प्रश्न वाटतो की बिहारचा फर्टिलिटी रेट कमी जास्त का आहे, तर त्याला इकॉनॉमिक्स कारण नसतं. म्हणजे फर्टिलिटी रेट म्हणजे तो इकॉनॉमिक ज्याची अंडरस्टँडिंग आहे, तो भूगोलात जरी आला प्रश्न तरच त्याला तो टॅकल करता येईल. राईट. आणि पॉलिटीचा पण एक अँगल येतो सर. याच्यामध्ये संसदीय प्रक्रिया, घटनात्मक तरतूद, सरळ अनुदानाचा आर्टिकल विचारला जातं, केंद्राकडून राज्यांना दिलं जाणारं अनुदान, अर्थसंकल्पाचा आर्टिकल किती आहे, 110 आहे, 112 आहे, राज्याचं किती आहे,
कॅग याचं आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. म्हणजे एकंदरीत हे जर सगळं बघितलं ना तर हा अवेअरनेस मुलांमध्ये क्रिएट होणं खूप गरजेचं असेल. नक्कीच सर. सो बरोबर सर. मग आता अलीकडील म्हणजे माझ्या डोळ्यासमोर येतं 20, 21, 22, 23 म्हणजे फार मागानं जाता अशा पेपरमध्ये जे प्रीचे पेपर झाले, आता आयोगाची पण सध्या आयोगाने परीक्षा एकत्र केल्या, परत वेगळ्या केल्या, पण मी एक्झॅक्ट प्री आणि मेन्स अशा इकॉनॉमीच्या दृष्टीने विचारतोय की अलीकडील 3-4 वर्षात क्वेश्चन पॅटर्न बदलला आहे का? म्हणजे वेटेज त्यांनी बायफोरेट केलं असेल, पण जे क्वेश्चन त्यांचे ट्रॅडिशनल क्वेश्चन होत नाही का आपण ट्रॅडिशनल त्यात फार रॅन्डमनेस आणला किंवा बदल केला असं काही दिसतंय? ठीक आहे, यात तुमचा क्वेश्चन 2 भागात डिवाइड करतो. एक म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि एक क्वालिटेटिव्ह. आधी क्वांटिटीमध्ये काय फरक केला त्यांनी, तर एसटीआयचा जुना सिलेबस होता, 55 क्वेश्चन यायचे कंबाईन मेन्सला. मग आता तो बदलला आणि फक्त 10 क्वेश्चन्स आणले यांनी, पॅटर्न बदलला. परत प्री मध्ये बायफर्केशन केलं, ग्रुप बी आणि ग्रुप सी. वेटेज तेच ठेवलं आणि सिलेबस तेच ठेवला. मग प्री मध्ये बदल नाही झाला, पण मेन्स मध्ये मात्र खूप मोठा बदल झाला. क्वांटिटी कमी केली, 10च क्वेश्चन आणले, पण सिलेबस राज्यसेवा मेन्सचा आणला. ही फार मोठी अडचण झाली. याला कसं टॅकल करायचं काय नाही, याच्यावर सेपरेट होऊ शकतं सेशन. हे झालं क्वांटिटेटिव्ह. आता बदल काय झाला प्रश्नामध्ये, तर डेप्थ वाढायला लागली. उदाहरण, आपण ज्याला सुरुवातीला फक्त व्याख्या, अंडरस्टँडिंग याच्यावर प्रश्न पाहायला मिळतात खूप जास्त, पण नंतर मी सांगितलं की ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन यायला लागले. जसं CRR, SLR, कमी जास्त, तेजीत, मंदीत, हा सगळा प्रकार. त्याच्या पुढे सर इंटरलिंकिंग आणि कोरिलेशन ज्याला म्हणतो आपण ते वाढायला लागलं. इंटरलिंकिंग म्हणजे कशाची, 2 कन्सेप्ट एकत्र करून विचारायला लागले. जसं की आता कंबाईनचा प्रश्न सांगतो तुम्हाला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सेपरेटली विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचे निकष आरोग्य, शिक्षण, राहणीमान. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स याचा पण विद्यार्थी अभ्यास करतायत. आयोगाचा प्रश्न हा आहे सर की HDI आणि MPI दोघांचे निकष एकत्रित प्रतिबिंबित कसे होते, म्हणजे दोघात कॉमन काय. मग हा जो पॅटर्न हा नवीन यायला लागला, हा विद्यार्थ्यांना खूप जास्त गरजेचा अवेअर होणं. बरं, हे झालं याचं. अजून सांगतो तुम्हाला, महागाई हा जो पॉईंट आहे, महागाईचा आणि दारिद्र्याचा संबंध माहिती पाहिजे. जर महागाईचं प्रमाण वाढलं तर दारिद्र्य वाढतं का कमी होतं? बरं, दुसरा अजून एक प्रश्न, दारिद्र्य आणि शाश्वत विकास सर. स्टेटमेंट असं आहे आयोगाचं की देशातील दारिद्र्याचं प्रमाण वाढलं की पर्यावरणाचा ऱ्हास वाढतो किंवा कमी होतो. काय म्हणजे आपण दारिद्र्य टॉपिक पूर्ण केलाय, शाश्वत विकास केलाय, आयोगाने एकत्र केलं. बरोबर. हे बऱ्याच जणांना अजून माहितीच नाहीये. ही जी तुम्ही म्हणताय की काय बदल झाला, तर हा बदल झाला. हा बदलच आपल्याला माहित नसेल तर मग अभ्यासाची दिशा कशी असेल आणि मग आपण अभ्यास करतो हे आपल्याला वाटतं, परीक्षेत रिफ्लेक्शन येत नाही. सो विद्यार्थ्यांनी आज ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या तुम्ही करताय का हे बघा, नसेल करत तर ताबडतोब आवर्जून बदल करा तुमच्या याच्यामध्ये. हा इतक्या मायक्रो लेव्हलचा चेंज लक्षात येत नाही का 2 टॉपिक एकत्र केले, म्हणजे दारिद्र्य एका साईडला शिकलो, शाश्वत एका साईडला शिकलो, तुला इंटरलिंक करून जर प्रश्न आला, बरोबर ना? नक्कीच सर. सो बरोबर आहे ते. फक्त आता आणखीन एक नेक्स्ट पॉइंट, म्हणजे प्रश्न आता रिलेट होत आहे, आपले कोरिलेट होत आहे, काहींची उत्तर तुम्ही आधी पण आलेली आहे, पण मला आणखी म्हणजे त्यातच एक फक्त सेपरेट विचारायचं आहे. परत पूर्व मुख्य अभ्यास करताना इकॉनॉमीचा तो सेपरेट केला पाहिजे की एकच असतो, म्हणजे अभ्यास करताना प्री आणि मेन्स सेपरेट सिलेबस करावा लागतो इकॉनॉमीच्या विषयी, की असं काही करता येत नाही, एकच असतो आणि मग एकच सगळं प्री आणि मेन्सचे कॉमन टॉपिक सगळे एकच काढायचे, ती दिशा ठेवायची? याच्यामध्ये आता सध्या सिलेबसनुसार आणि चेंजेसनुसार बघितलं ना सर, फक्त 4 टॉपिक आहेत जे वेगळे आहेत, प्युअरली मेन्सला आहेत. त्याच्यामध्ये आपण ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी अर्थशास्त्र, इन्फ्रास्ट्रक्चर, उद्योग, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असे टॉपिक त्यांनी बाजूला केले जे प्युअरली मेन्सला आहेत. आता प्रीला याच्यावर प्रश्न येत नाहीत का, ते येतात, पण प्रीला याच्या प्रश्नाचं स्वरूप आहे गव्हर्नमेंट स्कीमच्या अँगलनी. तुम्हाला याच टॉपिकवर पूर्व परीक्षेला योजना विचारल्या आहेत, उद्योगाच्या, कृषीच्या, पायाभूत सुविधाच्या योजना, तो इकडे करायचा आहे. पण याचा टॉपिक म्हणलं तर मग मेन्सला. मग हे प्रीचा अभ्यास करताना करणं म्हणजे तुम्हाला आउटपुट काहीच येणार नाही, म्हणून हे बाजूला ठेवायचे. आता उरलेले जे टॉपिक आहेत ते प्रीला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत, त्यामुळे हे कॉमन टॉपिक सगळे व्यवस्थित करा. जेव्हा मेन्सला असाल तेव्हा हे 4-5 टॉपिक वेगळे उरलेले नंतर करणं अपेक्षित आहे. हॅलो, नमस्कार, मी गजानन बस्के. इकॉनॉमिक्स संदर्भात आपण 4 दिवसासाठीची सिरीज स्टार्ट करतोय 25 नोव्हेंबरपासून सकाळी 10 वाजता. बघा, जनरली आपण इकॉनॉमिक्स करताना ट्रॅडिशनल कोर पार्ट हा आपण कंप्लीट केलेला असतो. त्यासोबत मला अजून 4 एरिया असे फाइंड आउट झालेत जे तुम्ही लास्ट स्टेजला खूप जास्त त्याच्यावर फोकस करणं अपेक्षित आहे असं मला वाटलं. त्यातला पहिला एरिया येतो लोकसंख्या. राज्यसेवा पूर्व घ्या किंवा कंबाईन पूर्व घ्या, त्याच्यात किमान एक प्रश्न लोकसंख्येचा असतो, तुम्ही PYQ बघू शकता. त्यानंतर दुसरा येतो गव्हर्नमेंट स्कीम. यावर सुद्धा एका वर्षी कधी कधी 2-2 प्रश्न विचारलेत, विचार करा, कंबाईनला आणि राज्यसेवेला. मग तोही आपण एरिया कव्हर करतोय. त्याच्यानंतर येतो फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स. आयोग काय करतं, कधी समिती किंवा एखादी संस्था, त्याचं स्थापनेचं वर्ष, अशा फॅक्ट स्वरूपात प्रश्न विचारतो, तो एक एरिया घ्यायचा आहे. आणि लास्ट येतो करंट इकॉनॉमिक्सचा.
कुठली नियुक्ती असेल, कुठला इंडेक्स असेल, त्याची रँकिंग, असे 4 एरिया मित्रांनो, किमान एक जरी क्वेश्चन पकडला तरी 4 क्वेश्चन्स तुमचे कव्हर होतील. येणाऱ्या दोन्ही प्रीसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत. सो नक्की अटेंड करा. ऑनलाईन ऑफलाईन हे सेशन असणार आहेत. भेटूया इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आणि ऑफलाईन सेशनला. थँक्यू सो मच. येस सर. आता ह्या सर्व करत असताना म्हणजे आपली तर पुस्तकं आहेत, आपले सोर्सेस आहेत, पण मुलांनी सोर्सेस डिसाईड कसे करावे, म्हणजे बेसिक पासनं, म्हणजे तुम्ही पण म्हणाल की हा विषय बेसिक टू ऍडव्हान्स आहे आणि मी म्हणेल ऍडव्हान्स प्लस ऍडव्हान्स आहे जर बाकी विषय कम्पेअर केला तर, बरोबर ना. तर मग ते रिसोर्सेस मटेरियल डिसाईड कसं करायचं आणि कोणतं वापरायचं, कोणती पुस्तक वापरली पाहिजे, बेसिक काय वापरलं पाहिजे, त्याच्याबद्दल. ठीक. त्याच्यामध्ये काय होतं सर की आपण कुठलाही सब्जेक्ट घेतो, बुक घेतो, वाचतो आणि मला परीक्षेत लगेच मार्क्स यायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा इकॉनॉमिक्स हे समजून घ्या की प्रत्येकच टॉपिक आणि प्रत्येकच कन्सेप्ट ही तुम्हाला रिफ्लेक्शन देणार नाही किंवा मार्क देणार नाही. सो या विषयाचे काही कन्सेप्ट हे तुम्हाला समजण्यासाठीच वाचावं लागतील, त्याचं परीक्षेत रूपांतर होईल का नाहीच. म्हणून सोर्स रेफरन्स बुक जे आहेत ना तुम्ही, फार मोठे मोठे अपेक्षित नाही. मी सांगितलं राज्यसेवेला 125 टोटल वेटेज आणि कंबाईनला फक्त 25. सो मग स्टेट बोर्ड मोर दॅन सफिशियंट, हा झाला बेसिक विषय समजण्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा जास्त मग तुम्ही देसाई, वालेराव, दत्त सुंदरम, प्रतियोगिता दर्पण करणं अजिबात अपेक्षित नाही. मग आपण जे डेली ट्रॅडिशनली वापरतो किंवा इकॉनॉमिक्स गाईड जे स्वतः मी लिहिलेलं आहे तेवढं जर केलं तरी मोर दॅन सफिशियंट तुम्हाला आउटपुट मिळून जाईल. हा, खूप व्हास्ट करायची इथं अजिबात गरज नाही, कारण इनपुट आउटपुट रेशो बघा. आता तुम्ही फक्त मला तुम्हाला बऱ्याच दिवसाचा प्रश्न विचारला होता, तुम्ही जेव्हा पुस्तक लिहित होते किंवा आता इकॉनॉमिक्स गाईडचं पूर्ण झालेलं आहे, तुमचं बजेट दरवर्षी लिहिताय तुम्ही, म्हणजे व्हॉट एव्हर द बुक जरी ते असलं तर परत ते बजेट आहे ना, ते बजेट आपण परत एकदा नवीन पुस्तक दरवर्षी, आता दुसरी कॉपी आली, दुसरी आवृत्ती आली, आता यावर्षी तिसरी नवीन बजेटला, आणि मग फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स आणि पीवायक्यू एक्सप्रेशन ठीक आहे. मग तुमच्या डोक्यात हे 3 बायफर्केशन करताना कशा अनुषंगाने तुम्ही 3 पुस्तकाचं बायफर्केशन केलं, म्हणजे कुठला डेटा याच्यात आहे, कुठला डेटा याच्यात आहे, कुठला डेटा याच्यात, असं मला विचारायचं. याच्यामध्ये काय केलं सर, इकॉनॉमिक्स गाईड जे आहे का ते बेस आहे पूर्ण. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन तिथून होईल तुम्हाला. मला असं लक्षात आलं की आयोगाची रिक्वायरमेंट अजून आहे की फॅक्च्युअल डेटा. सर इव्हन कंबाईन सोडा, राज्यसेवा मेन्सला सुद्धा तुम्हाला एवढे साधे प्रश्न दाखवतोय. नाफेडचं लॉंग फॉर्म विचारलेलं आहे, तुम्हाला एखाद्या संस्थेची स्थापना विचारलेली आहे. मग ही राज्यसेवा प्री मेन्स असेल, कंबाईन प्री मेन्स. मग मला असं वाटलं की मुलांना फॅक्ट्स हे सगळे वेगळे काढून दिले पाहिजे, म्हणून ते फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्याही पलीकडे अजून वेगळे पण असं वाटलं की बजेटवर प्रश्न यायला लागलेत. आणि बजेटचा महाराष्ट्रामध्ये अडचण अशी मुद्दा हा आहे की मराठीमध्ये त्याचं मटेरियल अवेलेबल नव्हतं, नोट स्वरूपात असतं आणि मग केंद्राचं सगळं हिंदी आणि इंग्लिश असतं. मग आपल्या मुलांना तेवढा व्हास्ट 600-700चा डेटा पानांचा करायचा नाही करायचा, म्हणून मला ती एक गरज वाटली, जाणवली. म्हणून मराठीमध्ये मी महाराष्ट्रातलं आपलं पहिलं पुस्तक आहे सर बजेटचं, अर्थनीतीमार्फत काढलेलं, ते एक उपलब्ध करून दिलं. म्हणून इकॉनॉमिक्स गाईड हे कोर कन्सेप्टसाठी, त्यानंतर फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स, सेपरेट फॅक्ट्स आणि गव्हर्नमेंट स्कीम वर अजून एक काम केलेलं आहे. ते म्हणजे पुन्हा 1 किंवा 2 प्रश्न सर गव्हर्नमेंट स्कीमवर असतात, म्हणून ते वेगळं केलेलं आहे. असं मी सगळं बायफर्केशन करून, फ्रॅगमेंटेशन करून जास्तीत जास्त मुलांना आउटपुट कसं मिळेल या दृष्टिकोनातून काम केलं. नक्कीच. पुस्तकं स्वतः आता माझं तर बरेच दिवस 13 वर्षाला मी भूगोलाचं गुंतलेलो, भूगोल शिकवतोच आहे, भूगोलाच्या पलीकडे नाही, पण इकॉनॉमिक्स बऱ्याच वेळा मला रेफर करायला हे करतात. पण दत्त सुंदरम नंतर म्हणजे फार रेफरन्स करत जेव्हा पुस्तक बघितलं ते फारच कन्सेप्च्युअल क्लिअरिटीचं पुस्तक आहे इकॉनॉमिक्स गाईड, फारच बेस्ट आहे. मुलांचा फीडबॅक तेव्हा स्ट्रॉंग आहे. सर आता पुढचा माझा असा प्रश्न आहे की इकॉनॉमिक्ससाठी रिव्हिजनसाठी मी नक्कीच हे म्हणणार नाही का शॉर्ट ट्रिक्स आहेत का, कारण माझा विश्वास नाही, ट्रिक्स मिक्सवर असा काही विश्वास नाही आहे जर परीक्षा पास करायची असेल. पण काय मेथड असू शकतात, कारण की आता ऑलरेडी मोठा विषय आहे, वेगवेगळे डायमेन्शन्स आहे, करंट आहे, योजना आहे, ट्रॅडिशनल आहे, ऍडिशनल टॉपिक्स आहे. मग रिव्हिजनचा वे काय ठेवला पाहिजे याला, आणि आता तर 5 जानेवारी जवळ आहे, त्या पण अँगलनी म्हणतोय का इकॉनॉमिक्ससाठी रिव्हिजनसाठी काय वे ठेवला पाहिजे. रिव्हिजनसाठी पहिल्यांदा सर तुम्ही जे टॉपिक्स केलेत आतापर्यंत ते 1-1.5 महिना, 2 महिने किंवा कदाचित 6 महिन्यात केले असतील, ठीक आहे, सगळे सब्जेक्ट किंवा कुठलेही. आता हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांना लक्षात घेतलं पाहिजे, हे रिव्हिजन स्टेज आहे म्हटल्यानंतर वेळ कमी पण सिलेबस तेवढाच आहे. मग आता आपल्याला सिलेक्टेड एरिया वाचायचे, सिलेक्टेड टॉपिक वाचायचे, आधी हे डिसाईड केलं पाहिजे, तरच रिव्हिजन शक्य आहे. आता विद्यार्थ्यांचा गोंधळ कुठं उडतो, पुन्हा सगळा सब्जेक्ट मला वाचायचा, रिव्हिजन करायचा, पण तो होत नाही. आणि ते नाही झाल्यानंतर काय होतं सर, जे झालं त्याचं समाधान नसतं, पण एखादा दुसरा टॉपिक राहिला की त्याचं फ्रस्ट्रेशन येतं, निगेटिव्हिटी येते, आणि मग जे झालंय ते सगळं डॅमेज होऊन जातं. त्यामुळे रिव्हिजन मध्ये सिलेक्टेड टॉपिक ठरवणं गरजेचं आहे. टॉपिक मधला पण सिलेक्टेड एरिया सर,
म्हणजे उदाहरणार्थ सार्वजनिक वित्त. सो सार्वजनिक वित्तामध्ये मग जे विचारलंय ते कुठं अर्थसंकल्पाची रचना, महसुली उत्पन्न कुठलं, भांडवली उत्पन्न कुठलं, महसुली खर्च, भांडवली खर्च, अर्थसंकल्पाचे प्रकार, तुटीच्या संकल्पना, मग हा एरिया आहे, मग तेव्हा ठरवून घ्या बस. आता ह्याच्या व्यतिरिक्त सगळंच सार्वजनिक वित्त म्हणून नाही पॉसिबल, आपण रिव्हिजन स्टेजला आहेत हे स्वतःला सांगा आणि मग ती स्ट्रॅटेजी प्रत्येक टॉपिकला लागू करा बस. हा, आणि मग समजा उदाहरणार्थ 400 पानांचं पुस्तक आहे, तर मला ठरवायचं की मला 200-250 पाने करायचे, बाकीच्याकडे बघायचं पण नाही. पण ते बाकीचे राहिलेत, ह्याचा निगेटिव्हिटीचा जो अँगल आहे का तो तुम्हाला परीक्षेमध्ये डॅमेज पोहोचणार आहे फार मोठा. हीच तुमची रिव्हिजन स्ट्रॅटेजी. नक्कीच. इकॉनॉमीच्या अँगलनी आता म्हणजे मोस्ट ऑफ द तुमच्या प्रश्नातनं म्हणजे उत्तरातनं बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. काही गोष्टी मला माहित नव्हतं की इतक्या डेप्थ अजून इकॉनॉमीचा विचार करावा लागतो. आता मी स्ट्रॅटेजी बरेच लेक्चर बोलतो, पण या लेवलनी इकॉनॉमी बघावं लागतं, या लेवलनी हे नक्कीच आहे. पण माझं काय की बजेट विषयी आणि स्कीम्स विषयी मुलांना फार असतं. मग स्कीम कुठल्या वर्षाच्या करायच्या? आता यावर्षी आपल्या परीक्षाच लांबली, आपल्या आयोगाचा एक फार मोठा म्हणजे आता बोलू आपण युट्यूबवर बोलतोय, पण मी फार निगेटिव्ह आहे आयोगाच्या याच्याबद्दल. म्हणजे त्यांच्या स्वतःचं जे काही त्यांची प्रक्रिया आहे फार त्यांना चांगली राबवता येतच नाही, किती वर्ष झाली तरी राबवता येत नाही. पण मग मुलं ती एक्झाम अपेक्षित कधी होती? ही जून मध्ये अपेक्षित. बरोबर. ती एक्झाम चालली कधी? आता 5 जानेवारीला. नवीन योजना आल्या ना, गव्हर्नमेंटने इलेक्शनमुळे योजना जाहीर केलेल्या आहे. काही राज्यांची निवडणुका लागल्या, इलेक्शन्समुळे वेगळ्या योजना आणलेल्या आहेत. बरोबर. आता उदाहरण महाराष्ट्रातील लाडली बहीण होती, नेमका ते काय आहे? बरोबर ना. तर विद्यार्थ्यांना जर फिक्स करायचं असेल बजेट कुठल्या वर्षीचं केलं पाहिजे, मग एक्झाम देतानाच इयर मग बजेट कुठलं केलं पाहिजे की 2 वर्षाचं बजेट केलं पाहिजे आणि योजना कुठल्या कालावधीतल्या केल्या पाहिजे, याबाबत काय सांगाल? याच्यामध्ये ना सर बजेटचा विचार केला आणि मग योजनेचं तुम्हाला नंतर सांगतो. तर बजेटमध्ये त्याच वर्षाचं बजेट करणं अपेक्षित आहे. आता ह्या वर्षी जे अंतरिम बजेट होतं, लोकसभेच्या निवडणुका होत्या, तेच बजेट परीक्षेला येणार होतं, पण परीक्षा झाली नाही. मग नंतर परत सरकार आलं, फुल बजेट जाहीर झालं. सो या वर्षी विद्यार्थ्यांची अडचण आहे की तुम्हाला दोन्ही बजेट करावं लागेल सर, इंटरिम बजेट आणि फुल बजेट, जे की आपलंच इन्फिनिटीवर अवेलेबल आहे, युट्यूबवर मुलांना ते बघून घेऊ शकता तुम्ही. तर दोन्ही करणं माझा तो डेटा व्हास्ट आहे सर, एवढं शक्य आहे का? तर दुसरा आपल्याकडे ऑप्शन नाहीये. आपण स्टुडंट म्हणून आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण करणं गरजेचं आहे. ह्याच्या पलीकडे मागच्या वर्षीचं बजेट करणं म्हणजे मग आता तो विषय असा झाला की ह्या बजेटची आकडेवारी, मागच्या वर्षीची आकडेवारी सगळं करून काहीच आउटपुट मिळत नाही. त्यामुळे मागचं सोडून देता 2 बजेट करणं अपेक्षित आहे. राहिली गोष्ट गव्हर्नमेंट स्कीमची. तर गव्हर्नमेंट स्कीम मध्ये पण ज्या जुन्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत, जसं की पंचवार्षिक योजनेमध्ये करतो आपण, पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो एक पार्ट करू आपण. ते स्टॅटिक डेटा न बदलणार आहे, त्याच्यावरही प्रश्न आहेत. आणि नवीन योजना ह्या तुम्ही फक्त आता रिसेंटच्या जेवढ्या करता येईल तेवढाच करा. जसं की इंटरिम बजेटमध्ये आणि फुल बजेटमध्ये मेन्शन केलेलं आहे, मोर दॅन सफिशियंट. कारण योजनेला सर बघायला गेलं तर आकडा जवळपास 250-300 योजना मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि मग येणार किती? 1 किंवा 2. मग त्याच्यात पण तो सिलेक्टिव्ह एरिया तुम्ही निवडला पाहिजे. त्यामुळे बजेट दोन्ही करायची या वर्षीचे आणि योजना पंचवार्षिक योजनेला जास्त फोकस करा. आणि मग बजेट आणि सर्वे केलायत की करंटच्या योजना होऊन जातील तुमच्या. येस, नक्कीच सर. फक्त आता परत आता परीक्षा आहे 5 जानेवारीला, म्हणून त्या दृष्टीने मी जनरलाइज 1-2 प्रश्न आहेत माझे. कारण सर थोडेसे पोरांना मेंटल बूस्ट कसा मिळायचा याबाबत सरांच्या टेलिग्राम चॅनलवर असेल, सरांच्या चॅनलवर असेल किंवा आपल्या चॅनलवर इनप्रिंटच्या सर बोलत असतात, सर मुलांना गाईड करत असतात. त्या दृष्टीने माझे असे इकॉनॉमी म्हणजे तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच टाका रिगार्डिंग द इकॉनॉमी. ती प्री असेल, मेन असेल, राज्यसेवा असेल. आपण परत सेशन घेऊ, परत सरांशी चर्चा करूया, तुमच्या प्रश्नाला धरून करूया, नक्कीच करूया. पण आता परत मला हे करायचं आहे याच्यात की आता जी काही ही परीक्षा आहे बरोबर, त्यात रिपीटेड स्टुडंट आहे. म्हणजे माझा पहिला नवीन विद्यार्थी आहे आणि जुने विद्यार्थी, कारण जुने विद्यार्थी कसे आता त्यांचा एक अटेम्प्ट झाला, अनुभव झालाय, जास्त शार्प तयार झालेले आहे. त्यांच्यासाठी आता म्हणजे क्रॅक करायचंच आहे, हा असा अटेम्प्ट असणार आहे. कुठला? 5 जानेवारी. भले नंबर ऑफ पोस्ट कमी आहे, म्हणजे मुलाचं टेन्शन आहे की नंबर ऑफ पोस्टच नाही आल्या, पण माझं म्हणणं असतं पोस्ट मध्ये बोलू नका, इतक्या पोस्ट इतक्यातली एक पोस्ट आपली, अशा दृष्टीने आपण त्या अप्रोचने गेलो पाहिजे. तर त्या रिपीटेड स्टुडंटसाठी किंवा जे हे आहे इम्प्रुव्हमेंट अटेम्प्ट ज्याला म्हणतो, हा, किंवा जुने विद्यार्थी, अशासाठी काय सांगा? जुन्या विद्यार्थ्यांचं काय आता सर, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह अँगल असा आहे की त्यांना प्रेशर खूप आलंय. म्हणजे ऑब्व्हियसली जुनी विद्यार्थी म्हणजे 4-5 वर्ष 6 वर्ष ह्याच्या आधी प्री झाले असतील, मेन झाले असतील, अपयश खूप आलंय, त्याचं ओझं खूप आहे. तुम्ही त्यांच्यासाठी एक सांगेल सर, काय होतं की तुमची ही निगेटिव्ह बाजू आहे सगळ्या जगांना माहिती, पण एक पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की तुमच्याकडे सगळ्यात मोठी ऍसेट कुठली असेल तर तो आहे एक्सपिरियन्स सर. म्हणजे नॉलेज हा वाचून 1-2 दिवसात कमवता येणारा भाग आहे सर, पण अनुभव हा असा आहे दिवस रात्र झिजावं लागतं तुम्हाला, अपयश पचवावं लागतं आणि ते तुमच्याकडे आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनी एकच गोष्ट आहे की त्या अनुभवातून तुम्ही शिका
आधी काय चुका झाल्यात आणि मग त्याच चुका परत रिपीट होता नाही पाहिजे, एवढंच गोष्ट आहे. आणि जी गोष्ट तुम्हाला परत आता असं मागे वळायला लागली, आता नक्कीच तुम्ही जुन्या आहात म्हणजे 4-5 फेलर तुम्ही घेतलेले आहेत, तर आता हे तुमचं शेवटचं असलं पाहिजे, म्हणजे ह्याच्या पलीकडे पण फेलर नको. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की विषय काय होतो सर, पराभव हा कधीही आधी मनात होतो आणि नंतर रनात होतो. ते स्वतः जर आपण हरलो मनातून तर डेफिनेटली तुम्ही रनामध्ये हरणार. त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनी आधी पहिल्यांदा हे करा की मी जिंकणारच आहे, म्हणजे हे अतिशोक्ती नाही, हे पॉसिबल आहे सर. आणि तुमच्याकडे अनुभव आहे म्हणून तेच सांगतोय. आणि तुम्ही जसा उल्लेख केला की ते शार्प आहेत, अभ्यास झालेला आहे, मग तुम्हाला घाबरायचं काय गरज आहे. मग ते घाबरणार कशाला, तर तेच ती जी भीती आहे ना तुम्ही त्याच्यासोबत डील करा. आता नॉलेज, वाचन, रिडिंग हे खूप झालंय आणि स्वतः थोडं इव्हॅल्युएशनला कमी पडतो. जुन्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की थोडं सेफ झोन, मी आता कोणाशी भेटलो बोललो किंवा एखादा प्रश्न टेस्ट सिरीज दिली की मग चुका बाहेर यायला लागतात. मग त्या गोष्टी बाहेर येतात, आपण घाबरतून चुकाच बाहेर काढत नाही. ही एक फार मोठी अडचण आहे. भेटा, बोला, टेस्ट सिरीज द्या, सेल्फ इव्हॅल्युएशन करून डॅमेज कंट्रोल जे म्हणतो ना आपण केलं पाहिजे. तर डॅमेज कंट्रोल करण्याच्या अगोदर डॅमेज किती झाले आणि कुठं झाले हे फाइंड आउट केलं पाहिजे आधी, नंतरच कंट्रोल होईल. त्यामुळे बिंदास लढा. ऑल द बेस्ट सगळ्यांना, शुभेच्छा. नक्कीच. आणि अशा दृष्टीने फक्त नवीन विद्यार्थी ज्याचा पहिला अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी काय सांगू शकाल? जे पहिला अटेम्प्ट आता मान्य आहे, पहिला अटेम्प्ट देवा संधी देऊन बघायचा असा अटेम्प्ट नाही आहे, तो द्यायचाच करेक्ट करण्यासाठी आहे. त्या दृष्टीने त्यांनी काय अप्रोच केला पाहिजे? आता जुने विद्यार्थी जे आहेत ना सर, ते प्रबळ दावेदार आहेत की ह्यावेळेस ते पोस्ट काढू शकतात. पण मग नवीन विद्यार्थी असं म्हणतात की मग आमचं होणारच नाही, कन्फर्म आहे का? आता अजिबात नाही. नवीनची पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू ही आहे की त्यांना असं वाटतं की जरा अभ्यास नाहीये इतरांच्या तुलनेमध्ये, कारण जुन्यांचा अभ्यास खूप आहे ना, ही त्यांची निगेटिव्ह बाजू आहे. पण नवीनसाठी पण एक पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की इतरांना, जुन्यांना जे प्रेशर आहे समाजाचं, निगेटिव्हिटी, आधीचं फिलर तुम्हाला आहे का? नाहीये. मग तुम्ही लढा ना, नव्या दमाने येत ना, तुमच्याकडे एनर्जी आहे. आणि जर इन केस हे अपयश आलंच तुम्हाला तर लगेच असं काय तुम्ही सगळं संपणार का तुमचं? जुन्या विद्यार्थ्यांना तेच आहे की सर आयुष्य पणाला लागलेलं आहे, पण तुमचं तसं नाहीये. मग कशाला घाबरता? मग लढा. बरोबर ना? ते ती पॉझिटिव्ह बाजू ही आहे त्यांची की तुम्हाला जरी नवीन असाल तर तुम्ही पॉसिबल आहे. असे विद्यार्थी पण आहेत सर की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेले, तुम्ही त्यांचं बघा. नवीन काय केलं, स्वतःला मान्य केलं सर मी 3-4 वर्ष इथं घालवणार आहे. ही गैरसमज, ही जी चूक आहे ना, ही कोणी तयार केली आहे की 3 आणि 4 वर्ष लागलेच आणि हे तुम्ही एक्सेप्ट केलं म्हणजेच तुम्ही इथं सरेंडर झालात. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुद्धा निघू शकतात, बस स्ट्रॅटेजी फक्त व्यवस्थित पाहिजे. नक्कीच नक्कीच सर, नक्कीच. सरांनी म्हणजे आपण इकॉनॉमीच्या अँगलनी पण बोललो, आपण एकूण एक्झामच्या मेंटल असणाऱ्या माइंडसेट विषयी सुद्धा आपण बोललेलो. सरांनी फार छान आपल्याला काही गोष्टी सांगितल्या. इकॉनॉमीचं नक्कीच तुम्हाला अभ्यास करताना भारतीय अर्थव्यवस्था हे सगळं उपयोगात येणार आहे. त्या दृष्टीने तुम्हाला हा व्हिडिओ फार जास्त उपयुक्त होईल असं माझं सांगणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही या अँगलनी तुमच्या इकॉनॉमीमध्ये काय इम्प्रुव्हमेंट करायचे आहे त्या तुम्ही या सरांच्या असणाऱ्या चर्चासत्रांमधनं नक्कीच घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच सर, या असणाऱ्या चर्चेतनं ही आयडियाच यासाठी आणली होती की मुलांच्या बऱ्याच अडचणी असतात. म्हणजे मुलांना अभ्यास कसा करायचा, सिलेबस आहे, हे टॉपिक्स आहे आणि मुलांचे हे आता बेसिक इतके पॉइंट असं सॉल्व्ह होत नाही. आणि इकॉनॉमी हा विषय आहे का, हा विषय खरंच याला मार्गदर्शनाची गरज आहे असं मला वाटतं. हा थोरली फक्त पुस्तक वाचून होणारा विषय नाही. म्हणून आणि सरांचे लेक्चर मी स्वतः ऐकतो की सर ज्या बेसिक पिन पॉइंट करून आपल्याला समजून सांगतात का की अडचण काय आहे, अडचण काय आहे, त्या विषयाची अडचण काय आहे, तो विषय बेसिकली हँडल कसं करायचं हे जर क्लिअर झालं तर तो हँडल करता येतो. तो जो थरोली वाचत गेलो तर मग त्यातनं आउटपुट होत नाही. आणि माझं असं म्हणणंच आहे की पॉलिटी, मी परत सांगतो, इकॉनॉमी आणि मॅथ्स अँड मेंटल ॲबिलिटी हे प्रीमध्ये हे 3 विषय तुमचे GS मध्ये गेम चेंजर विषय आहेत. त्यासाठी या विषयावर तुम्हाला काम करायचंच आहे. मी जस्ट इथे आता माझ्या हाताशी आलंय सरांचं पुस्तक जे इकॉनॉमिक गाईड्स आहे, हे फार छान पुस्तक आहे. आता मार्केटिंगचा काही संदर्भ नाही बरं का, तुम्ही मार्केटिंग करता वगैरे, हे पुस्तक आहे. सरांनी फार जसं सरांना बारकावे सरांनी विषयात समजून सांगितल्या, बारकावेचा अनालिसिस करून सरांनी प्रेझेंट केलेलं पुस्तक आहे इकॉनॉमिक्स गाईड पार्ट 1. आणि एक दरवर्षी येतं ते म्हणजे बजेट आणि योजनांसाठी जे लागणारं पुस्तक असतं, अंतरिम अर्थसंकल्प जो आला 2024चा, त्या संदर्भातलं पुस्तक. अशी 2 पुस्तकं सुद्धा सरांची. म्हणून सरांची ओळख फक्त एक फॅकल्टी म्हणून नाहीये, तर एक लेखक म्हणून सुद्धा स्पर्धा परीक्षेचे सर लेखक आहेत आता. तर मी सरांना द इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि सर्व आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने धन्यवाद देतो की सरांनी आपल्याला हे इकॉनॉमीचा विषय कसा हँडल करायचा प्री आणि मेन्ससाठी येणारी 5 जानेवारी असेल किंवा 2025चे पण विद्यार्थी लक्षात ठेवायचं की तुम्हाला हा अनुभव म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता घेतला तो अनुभव न काय सुधारणा करायचं हे सरांनी ऑलरेडी समजून सांगितलंय. त्यावेळी तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा, अभ्यास करण्यासाठी नक्कीच काय ठरेल
हा विषय हेल्पफुल ही मुलाखत हेल्पफुल ठरेल आणि त्यातून तुमची अभ्यासाची दिशा नक्कीच निश्चित होईल. पुढच्या सत्राला आपण आणखीन आपल्या वेगवेगळ्या फॅकल्टीज वेगवेगळ्या विषयांच्या त्यांच्याशी पण आपण वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात बोलूया. नक्कीच सर, थँक्यू सो मच. आता ही औपचारिकता आहे, आम्ही मित्र पण आहेत आणि आता फॅकल्टी म्हणून सोबत काम करतोच आहे, पण ही औपचारिकता म्हणून काय ना, मी सरांचा खरखर विद्यार्थ्यांच्या वतीने आणि द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने फार फार धन्यवाद सरांना एकदा परत देतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.